पलूस तालुक्यात बांधकामावर पाणी मारताना 26 वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बुर्ली गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना अचानक विजेचा जोरदार धक्का लागल्याने 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बुर्ली येथील किरण भाऊसाहेब फाटक वय 26 वर्ष हा आपल्या नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारण्याचे काम करत होता. दरम्यान अचानक त्याला तीव्र विजेचा धक्का बसला आणि तो जागीच कोसळला. घटना लक्षात येताच त्याचा मित्र अभिषेक पाटील याने तातडीने उपचारासाठी पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडून पलूस पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पलूस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नेमका विजेचा धक्का कशामुळे लागला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. किरण फाटक हा होतकरू आणि मेहनती तरुण म्हणून ओळखला जात होता. त्याच्या आकस्मिक निधनामुळे फाटक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण बुर्ली गावात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे बांधकामाच्या ठिकाणी काम करताना विद्युत सुरक्षेचे नियम पाळण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पलूस पोलिसांकडून सुरू आहे.